नमस्कार. आज आपण हातगाव जवळ आंबाळा या गावी आलेलो आहोत. आजच्या तारखेला हळद या पद्धतीने आहे, बघू शकता आपण. या हळदीच्या मुळे या पद्धतीने आता आपल्यासोबत शेतकरी आहेत साहेब पाटील. राम राम. आजच्या तारखेला साहेब भाऊ, आपण आज काय ड्रिचिंग करायला आपण हळदीला? आज आपण रायझोमिका आणि बायोसंजीवनी आणि बायोपिकअप हे 3 एका जागी करून आपण ड्रिचिंग करायलो आजच्या तारखेमध्ये. बर. हा, आणि आता आजच्या तारखे आज जवळपास 29 तारीख या तारखेनुसार आपण ड्रिचिंग चालू केलेली आहे. आणि या गोष्टीचा मला कोणत्याही गोष्टीचा अनुभव नाही. बर. मी फक्त विश्वासाखातीर आपल्या तावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे पूर्ण माझा प्लॉट जे आहे ते आजपासून मी याच्या पद्धतीने चालू केलेला आहे. आणि काही दिवसात आता याचा रिझल्ट मला समजेल, तर याच्यात जेव्हा समजेल तेव्हा मी पूर्ण याची माहिती पूर्ण गावभर करणार आहे. काय विषय साहेब भाऊ, तुमचा मोबाईल नंबर सांगा. 8888702211. शेतकरी बंधू 88 70 22 11. शेतकरी बंधू नाही बघू शकता आपण. आजच्या तारखेला हळद या पद्धतीने, हळदीच्या मुळे या पद्धतीने आता हे बायोसंजीवनी रायझोमिका साहेबभाऊची हळद हे साधारणतः 65 गुंठे म्हणजे 1.5 एकर हळदीचा प्लॉट आहे. आणि 1.5 एकर हळदीला आपण निर्मल कंपनीचं पूर्ण नियोजन करणार आहोत. आणि अजून 10 दिवसानंतर ही हळद आज ज्या पद्धतीने आहे, अजून 10 दिवसानंतर आपण या हळदीचा व्हिडिओ परत एकदा करूता. पण तत्पूर्वी शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की आजच्या तारखेला हळदीला ड्रिचिंग बायोसंजीवनी रायझोमिका व बायोपिकअपची करणं गरजेचं आहे. कारण याच्यानंतर आपण ड्रिचिंग केली आणि त्याच्यानंतर जर आपण माती ओढायचा प्रयत्न केला, त्या टायमाला मुळं तुटून मुळकूज होऊन हळदीला करपा येऊ शकतो. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण हळदीला आजच्या तारखेला बायोसंजीवनी रायझोमिका व बायोपिकअप याची ड्रिचिंग करून घ्यावे. बघू शकता आपण ड्रिचिंग चालू आहे या साईडला. आणि साहेब आपण वेळोवेळी शेतकऱ्यांना जे रिझल्ट आला ते 100% सांगा. अवश्य जर रिझल्ट आला नाही ते पण सांगा, कारण शेतकऱ्याची कुठल्याही प्रकारची फसवणूक 100% होऊ नये. आपण बघू शकता बायोसंजीवनी ज्यामध्ये ट्रायकोडर्मा सुडोमोनस आहे व रायझोमिका ज्यामध्ये उच्च प्रतीचा मायक्रोरायझ आहे व बायोपिकअप याच्यामध्ये पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आहे. म्हणजे जे आपल्या जमिनीमध्ये आपण जे पुढे चलून पोटॅश देतो हे पोटॅश पिकाला भेटून द्यायचं काम करते. व हळद काढेपर्यंत पूर्ण हळदीला पोटॅश, जमिनीतलं सुप्त अवस्थेतलं पोटॅश पिकाला भेटून द्यायचं काम करते. धन्यवाद.